जे भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर जो भाव आपल्या मनामध्ये असतो तो भाव आपल्या देवघरात ठेवलेल्या ज्योतिर्लिंगामध्ये असतो का, हा माझा प्रश्न असतो. तुम्ही काय करता मला सांगा. जी तुम्ही छोट्याशा ज्योतिर्लिंग, हे छोट ज्योतिर्लिंग आहे आपल्या देवघरामध्ये आहे, कारण देवघरामध्ये जास्त मोठं ज्योतिर्लिंग ठेवायला चालत नाही. मग हे छोटं जे ज्योतिर्लिंग आहे, जो भगवान मंदिराच्या ज्योतिर्लिंगाविषयी जो भाव तुमच्या मनामध्ये आहे तो भाव घरातल्या देवघराच्या ज्योतिर्लिंगाविषयी असतो का, हा माझा प्रश्न. हा म्हणजे कसं, हा असं नाही म्हणजे असं. मग तो भाव घरातल्या ज्योतिर्लिंगाच्या त्याच्याविषयी किंवा आपल्या तुळशी वृंदावनाच्या खाली आपण ज्योतिर्लिंग ठेवतो त्याच्याविषयी असतो का, हा माझा प्रश्न आहे का नाही, नसतो का असतो. आपण आता बोललं पाहिजे. सांगा ना की खरंच तो भाव जो त्या शिवालयाविषयी मंदिराच्या विषयी असतो तो घरातल्या तुळशी वृंदावनातल्या जो महादेव आहे, जे शिवपिंड आहे, जे ज्योतिर्लिंग आहे त्याविषयी तसाच तो भाव घरातल्या ज्योतिर्लिंगाविषयी असतो का, नाही. क्या बात आहे, वाह. बरोबर आहे, सत्य आहे माय बाप. काही सहज बोलून जात नाही असतो, नाही साफ खोट आहे माय बाप, साफ खोट आहे. माणसानं जे बोलायचं ना ते सत्य बोलावं आणि खरं बोलावं, आणि ही जागा खरं बोलण्याची आणि सत्य बोलण्याची. ते तुम्ही असो किंवा मी असो, असं नाही ही कथा मलाही कळून घ्यायची आहे आणि कथा तुम्हालाही कळून, असं नाही की मी सांगतो म्हणजे मला खूपच कळालं, असं नाही. एवढं मी सांगतोय म्हटल्यानंतर मी सगळं केलंय असं नाहीये. ही कथा वक्त्याचाही उद्धार करणारी कथा आहे आणि ही कथा श्रोत्याचाही उद्धार करणारी आहे. तर मागची महिला मंडळी फार सत्य बोललात, तुम्ही खरं बोललात की तो भाव घरच्या ज्योतिर्लिंगाविषयी नसतो आणि इथेच आपण फसतो. बर का, इथेच आपण फसतोय का. मग हे शिवपुराण काय ऐकायचं आहे, कशामुळे, कारण अजून आपला हा द्वैत भाव ज्योतिर्लिंगाविषयीच आपल्या मनात आहे म्हणून देव प्राप्त व्हायला. कारण एका बाजूनं त्याचा सन्मान आहे आणि एका बाजूनं त्याचा अपमान आहे. ऐकताय ना सगळे, हो की नाही. हो. कसं असतं, मी इथं बसतोय ना तर मी शिक्षक आहे, तुम्ही विद्यार्थी आहे. माझ्या वयापेक्षा तुम्ही मोठे आहात पण तरी माझे विद्यार्थी आहेत, लक्षात ठेवा. 2 तासापुरतं काय की जे का आपण एवढी पूजा करतोय, सगळं करतोय, मी का शिवपुराण मधला एक महत्वाचा विषय सांगतो माझ्या. तुमची पूजा मला बदलायची नाहीये, तुम्ही जी पूजा करताय ना तीच करा. काय पूजेमध्ये बदल करायला मी सांगत नाहीये, लक्षात ठेवा. तुम्ही आता सध्या दररोज जी पूजा करता, जशा पद्धतीनं करता, ज्या भावनेनं करता तीच करा. मी बदल करायला सांगत नाही की या पूजेमध्ये असा बदल करा, नाहीये. फक्त जी करताय ना त्याच पूजेमध्ये तुम्हाला फळ प्राप्त व्हावं, तुमच्या इच्छा पूर्ण व्हावे, तुमचं कल्याण व्हावं, तुम्हाला मानसिक समाधान प्राप्त व्हावं. बास, कुठेतरी तुम्हाला वाटावं की नाहीये माझी पूजा सफल झाली आहे आणि देवानं माझ्यावर कृपा केली, एवढं मला सांगायचं. मग कुठं चुकतोय आपण की भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर तो भाव, ती तळमळता वेगळी असते आणि आपल्या तुळशी वृंदावनाच्या जवळ जे ज्योतिर्लिंग ठेवलं त्याच्याविषयी भाव वेगळा असतो. काय, कारण मंदिरात गेल्यानंतर मस्त आपले पदर घेणं फार सुंदर, किती श्रद्धेनं बसतो आणि तुळशी वृंदा ज्योतिर्लिंगाचं त्याला इकडं पोरं खेळायला नेतात. तुम्ही एका बाजूला त्याचा सन्मान करतो आणि एका बाजूला त्याचाच अपमान करतो. काय, या 2 बाजू सोबत असेल तर हे फळ प्राप्त होणार नाही, लक्षात ठेवा. हे भगवान शंकराचे शब्द आहे. काय, हे विष्णू, हे ब्रह्म, माझं ज्योतिर्लिंग मोठं किंवा लहान,
जो 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 मोठ्या ज्योतिर्लिंगामध्ये जो प्रभाव आहे तोच प्रभाव कितीही सूक्ष्म ज्योतिर्लिंग असेल तेवढाच प्रभाव त्या ज्योतिर्लिंगामध्ये आहे. ऐकताय ना सगळे? अहो एवढं सांगितलं गेलं की शेतामध्ये सहज सहज तुम्ही खुरपत असताना तुम्ही सहज न सांगतो मी, लक्ष ठेवा की तुम्ही सहज असा ज्योतिर्लिंगाचा आकार केला, सहजच केला. कशाचा केला? मातीचा केला. आणि सहज मातीचा ज्योतिर्लिंगाचा आकार केला आणि एखादं फूल तुम्ही त्याला वाहिलं तरी भोलेनाथ म्हणतात तरी मला ते फूल अर्पण होत. अरे काय तरीही, कारण ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंगच आहे, लक्ष ठेवा. एवढा महान प्रभाव त्याच्यामध्ये सहजही असेल तर. कारण भगवान भोलेनाथ एक असं ज्योतिर्लिंग आहे, त्याला प्राण देण्याची गरज नाही, त्याची प्राण प्रतिष्ठा करण्याची गरज नाही, ते स्वयंभू प्राण प्रतिष्ठित आहे माझ्या. हे भोलेनाथ म्हणतात अन्य देवताची प्राण प्रतिष्ठा करावी लागते, पण भगवान शंकराची प्राण प्रतिष्ठा करण्याची गरज नाहीये. त्यांना प्राण देण्याची गरजच नाहीये मायवा. प्रत्येक देवाची प्राण प्रतिष्ठा आहे पण भोलेनाथांची नाहीये. प्रतिष्ठा आहे पण प्राण प्रतिष्ठा नाही. काय सुंदर सांगितलं गेलं, किती सोपं सांगितलं गेलं. काय अरे असं सांगितलं गेलं, हे जे अंगठा आहे ना आपला अंगठा, बरं का, एवढं सगळ्यात सोपं सांगितलंय. असं सांगितलं गेलं हा अंगठा आहे ना, याला सुद्धा तुम्ही म्हणलं नाही हे माझं ज्योतिर्लिंग आहे तरी भर ज्योतिर्लिंगच आहे. अजून किती सोपं सांगितलं. काय याची सुद्धा पूजा सांगितली. तुम्ही जर याला म्हटलात की हे माझं ज्योतिर्लिंग, हे भोलेनाथ मी दर्शन घेते, तरी ते दर्शन देवाला प्राप्त होत आहे. एवढा सरळ माझा भोलेनाथ म्हणून म्हटलं गेलं की तो भोळा आहे, या करता तो भोळा आहे. तुम्ही एखाद्या दगडालाही म्हटलं की हे ज्योतिर्लिंग आहे तरी ते ज्योतिर्लिंग आहे. अरे विचार करणारे, आपण जे पार्थेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा करतोय कशाचं करतो? ते मातीचं करतोय ना. मातीला फक्त आकार आणतोय त्याला ज्योतिर्लिंग, आणि त्यालाच तीच पूजा महान पूजा सांगितली गेली आहे. काय भोलेनाथानं सोपं करून ठेवलं मायबाप, सोपं, फार सोपं आहे. पण कधी हे सगळं प्राप्त होतं की तुम्ही काम करत असताना शेतामध्ये सहज देवाची आठवण झाली, पूजेला येणं झालं नाही, पण तरी मातीचं सहज ज्योतिर्लिंग केलं, एखादं फूल वाहिलं, तर त्या क्षणी काम करत असताना तिथे तुमची महान पूजा घडल्या जाते मग हे सत्य आहे. पण त्या करता जोपर्यंत तुमच्या मनातला हा द्वैत भाव जात नाही तोपर्यंत अशी पूजा घडत नाही. कोणता भाव? की घरातल्या ज्योतिर्लिंगाचा भाव तुमचा आगळा वेगळा असतो आणि मंदिरातल्या ज्योतिर्लिंगाचा भाव आगळा वेगळा असतो. हे बघा भोलेनाथ शब्द आहे, ज्योतिर्लिंग केवढंही असेल प्रभाव तेवढाच आहे. तेवढा रे, नुसता आकारही दिसला तरी भोलेनाथ ज्योतिर्लिंग आहे. पण हा भाव नष्ट करा माझ्या. जोपर्यंत हा भाव नष्ट होत नाही ना तोपर्यंत त्याची प्राप्ती होणार नाहीच. कारण काय होतं, आपल्या दोन्ही बाजू सोबतच चालल्या. एका ज्योतिर्लिंगाचा अपमान आहे आणि एका ज्योतिर्लिंगाची महान पूजा आहे. हे असं होतं का म्हणा. जोपर्यंत भाव निर्माण होत की नाहीये हे सुद्धा माझे भोलेनाथ आहे, हे ज्योतिर्लिंग, एवढा भाव जोपर्यंत निर्माण होत नाही, जोपर्यंत प्रत्येक ज्योतिर्लिंगाचा तुम्ही आदर करणार नाही ना, प्रत्येक म्हणजे लहान असो मोठं असो कोणतंही असो, पण ज्योतिर्लिंगाचा आकार दिसला की मस्तक झुकलं गेलं पाहिजे. तोपर्यंत काही मिळणार नाही.